संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बरसहो सुरभु सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय सब संतन की जय सब भक्तन की जय नमः पार्वती पतये शिव हर 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 महादेव महायोग पीठे तटे मरथं वरं पुंडरीकाय दातो मुनीन्द्रैः समागत तिष्ठन्तमानन्दकन्दौ परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कलावद्ने जीवोद्धरार्थावतारं कलाङ्कतेजोदिकामोदिवक्त्रं खलानिशवादापनोदारहदक्षं समाधिस्थमूर्त्यो भज ज्ञानदेव नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति आदो देवकी गर्भ जननम गोपी गृहे वर्धनम माया पुतना जीवतापहरणो गोवर्धन धारणम कंसछेदनं कौरवादी हननं कुन्ती सुता पालनं यतद्वे श्रीमद्भागवतं पुराणं श्रीकृष्णलीलामृतं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्य कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहरं सदा वदन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः सच्चिदानंद घोर कृष्ण परमात्मा यांची ही पावन कथा आपल्या या नगरीमध्ये विराजमान झालेली आहे. आपली ही नगरी श्रीकृष्णाची द्वारका झालेली. द्वारका धाम भगवान जिथं राहतो भगवंताचं वास्तव्य त्या ठिकाणाला धाम असं म्हणतात. वृंदावन धामाचं द्वारका धामाचं स्वरूप आपल्या या नगरीला प्राप्त झालेलं आहे. आपली ही मेवापूर नगरी अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सोहळा समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने अनेक वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आणि या परंपरेमध्ये हे कथेची सेवा माझ्या भागाला आलेली आहे. आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण परमेश्वर भाऊ पाटील त्यांना सहकार्य करणारी समस्त गावकरी मंडळी कोटी कोटी धन्यवाद सर्वांना. माझ्याबरोबर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कला संच हरिभक्तीपरायण आमचे हार्मोनियम वादक रामेश्वर महाराज शेंदरकर
हर 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 हरिभक्ती परायण रामेश्वर महाराज शंकरकर आहेत, गायनाचार्य रोहित महाराज ढोरसांगवीकर आहेत, गायनाचार्य हरिभक्ती परायण विष्णू महाराज शिकाळेकर आहेत, तसंच ज्यांच्या हातामध्ये अत्यंत गोडवा आहे हरिभक्ती परायण वसंत भाऊ वंजे जळकोटकर. या सर्व भजनी मंडळांना धन्यवाद. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन श्रीकृष्ण भक्तांना कथा मंडपामध्ये आलेल्या सर्व माझ्या श्रीकृष्ण भक्तांना प्रणाम दंडवत करून आपण कथा प्रसंगाकडे जाऊ. कथा अत्यंत गोड आहे, अपवित्राला पवित्र करणारी, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती करणारी अशी ही भगवंताची यशोगाथा आहे. आपण कालपर्यंत कथा श्रवण केलेली आहे. आज आपल्याला कथेमध्ये भगवान कन्हैयाजीच्या अवताराची कथा इथपर्यंत जायची आहे. भगवंताचा अवताराचा प्रागट्य उत्सव करायचा आहे. अनेक कथा काल पाहिलेल्या आहेत आपण. स्वयंभू म्हणू यांच्या 2 पुत्र आणि 3 कन्यांचं वर्णन करत असताना देवहूती ही कर्दमजीला दिलेली आहे, आकुती ही रुची प्रजापतीला दिलेली आहे आणि सती प्रसूती ही दक्षाला दिलेली आहे. त्या निमित्तानं सती शंकराचं चरित्र आलेलं आहे. तेही चरित्र पाहिलं. पुढे उत्तानपाद राजाचं चरित्र पाहिलेलं आहे. निमित्तानं ध्रुवबाळाची ही कथा झालेली आहे. प्रियव्रताचंही चरित्र पाहिलेलं आहे. पुढे 6व्या स्कंदामध्ये आजामेळ चरित्र आलेलं आहे. ते थोडक्यात आपण पाहणार आहोत. हा आजामेळ अत्यंत असणारा एक सद्विचार संपन्न असणारा एक ब्राह्मण कुळामध्ये ज्यांचा जन्म आहे, असे सद्विचार संपन्न नित्य नियमानं भगवत पूजन भजन करणारे, त्रिकाल संध्या करणारे आजामेळ आहेत. पण ते आजामेळ दुराचारी का बनलेले आहे तर त्याचं कारण आहे फक्त संगतीचा परिणाम झालेला आहे. गुरु सेवेमध्ये निपुण असणारे, गुरुची आज्ञा उल्लंघन न करणारे, एके दिवशी देवपूजेची फुलं आणण्यासाठी निघालेले. गुरुजींनी सांगितलं होतं या रस्त्याने जाऊ नको, तो त्या रस्त्याने जा. पण माणसाच्या मनाचा स्वभाव एक असा आहे, जाऊ नको म्हटल्याच्या नंतर माणसाला तिकडे काय आहे हे पाहण्यासाठी काय लागलेली असते, ओढ लागलेली असते. जसं लहान मुलं करू नको म्हणलेलंच करतं ना, त्याप्रमाणे माणसाचा मनाचा स्वभाव आहे. जाऊ नये म्हटलं तिकडे जात. म्हणून तरी म्हटलंय बघा एका कवीमध्ये, एकाने, मन ओढाय ओढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला पुन्हा येते पिकावर. मन ओढाय ओढाय उभ्या पिकातल ढोर. पुन्हा ते किती हाकला, पुन्हा ते जसं पिकावर येतं. जाऊ नये म्हटले तिकडे जात. हे का नाही. तुकाराम महाराजासारख्या साधूला देवाला जवळ म्हणावं लागलं, काय काय करी तो या मना, काय काय करी तो या मना. नाही गे नारायण, नाही गे नारायण, करू नये त्याची करी विवंचना, करे विवंचना. पतना करे देव पतना करे काय काय करो मना, काय काय करो, काय काय करी
गोपाल कृष्ण राधे श्याम राधे श्याम. तुकाराम महाराजांनी देवाला विनंती केलेली, देवा हे मन माझ्याच्यानं आवरत नाही, आता तूच या मनाला काहीतरी करावं लागेल. काय काय करीतो या मना परिनायके नारायणा, करो नये त्याचे करी विवंचना, नेहो पतना आदरिले. या मनाला कितीही सांभाळा, म्हणून तर चंचल ही मन कृष्णा प्रमाते बलवदृढम. 10 गोष्टी चंचल आहे, त्यामध्ये मन मात्र चंचल सांगितलेले. मनाचा 10वा क्रमांक आहे असो. मन चंचल चपल मन चंचल चपल महाराज म्हणतात, मन हे चंचल चपळ जाता येता नलगे भेळ. एका क्षणामध्ये कुठपर्यंत जाऊन येईल याचा काही नियम नाही, एवढं हे चंचल हे चपल आहे. 10 गोष्टी चंचल सांगितल्या. मनो मधो करो मेघो वगैरे, त्याच्यामध्ये मन मात्र 10व्या क्रमांकावर आहे. आणि मग जाऊ नये म्हटलं तिकडे लवकर जातो. गुरुनं सांगितलं होतं या रस्त्याने जाऊ नको, पण त्या रस्त्याने काय आहे हे पाहण्यासाठी आज आम्ही ज्या वेळेला गेला आणि गेल्याच्या नंतर त्याने एक जार कर्म करणारा पुरुष आणि एक पशुवत व्यभिचार करणारी, वेश्या व्यवसाय करणारी स्त्री त्यानं पाहिलेली आहे. आणि पाहिल्याच्या नंतर देवपूजेमध्ये त्याचं लक्ष लागेना, त्याचं मन मात्र आता तिकडे ओढायला लागलेलं आहे. आता त्रिकाल संध्या करणारा, गुरुची पूजा कर, गुरुच्या आज्ञा न उल्लंघन करणारा असा हा अजामेळ. पण आज असणारा मात्र देवपूजेमध्ये लक्ष लागना, संध्या करायला लक्ष लागना, आणि मग मात्र सर्वस्व सोडलेलं आहे. बघा, सौरभ नावाचे एक ऋषी होऊन गेले, शास्त्रामध्ये भागवतातच त्यांचं वर्णन आलेलं आहे. सूर्याला अर्घ्य देत असताना त्यांनी मत्स्य मैथून पाहिला होता पाण्यामध्ये, आणि मत्स्य मैथून पाहिल्याच्या नंतर ब्रह्मचारी जीवन जगणारा महात्मा, पण त्याचे सुद्धा विचार बदलले. राजाकडे जातो आणि राजाला सांगतो, राजा आता मला विवाह करायचा आहे. करा ना महाराज विवाह, काही अडचण नाही. तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर मी आहे, बाकी सगळ्या गोष्टीची व्यवस्था करतो. महात्म्यानं सांगितलं, राजा 99% व्यवस्था झालेली आहे, फक्त 1% राहिलेली आहे. काय 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 कमी आहे, अडचण काय आहे? काही नाही, नवरीचीच अडचण आहे म्हणली, तेवढी ती अजून मिळाली नाही. मग काही नाही राजा, बघा ना महाराज कुठेतरी. मग महात्म्याने सांगितलं, राजा तुला 60 कन्या आहेत, त्याच्यातलीच मला एक देऊन टाक. राजानं विचार केला, आता यांचं वय किती, पांढरे केस पांढरे झालेले आहेत, वय झालेले आहे, तोंडामध्ये दात राहिलेले नाहीत, अशा शेवटच्या टप्प्याच्या उमऱ्यावर आहेत, आणि माझी मुलगी याला द्यावी कशी? आणि मग राजाने विचार करून सांगितलं, बाबा मी माझी मुलगी तुम्हाला देईन, माझ्याकडून अडचण नाही. तुम्ही मुलीला पसंत कराल हो, पण मुलीने तुम्हाला पसंत केलं पाहिजे ना. दोघांकडून पसंती असेल तर लग्न होतात, नाहीतर उद्या पश्चाताप करण्यापेक्षा आजच विचार केलेला बरा. आणि मग त्या महात्म्याला 60ही कन्यांना तयार होऊन या ज्या वेळेला राजानं सांगितलं, त्यावेळेला त्या महात्म्याने तपोबलाने पुण्य खर्ची घातलं आणि योग सामर्थ्याने आपला देह तरुण केलेला आहे. 25 वर्षाचा तरुण बाण देखना अतिशय राजबिंडा राजकुमार असं शरीर धारण केलं. 60 कन्यामध्ये एका तरी कन्येनं याच्याशी विवाह करण्यासाठी तयार होती का हे बघायला राजे गेले, तर 60ही मुलीची इच्छा त्या राजकुमारावर बसलेली आहे, आणि 60ही मुलीने त्याच्याबरोबर विवाह केला. मला सांगायचं काय यामध्ये,
मत्स्य मैथून पाहिलं पाण्यामध्ये आर्घ्य देत असणाऱ्या सौरभ ऋषीला जर संसार करण्याचा विचार झालेला आहे, तर या डोळ्या माणसाला पाप करण्यासाठी जे प्रावृत्त करतात ना, 10 इंद्रियामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्म इंद्रिय, यामध्ये सगळ्यात डोळे हे घातक आहेत माणसाचे. डोळे पहिल्यांदा माणसाला पाप करण्याकरता ओढून नेतात. म्हणून तरी तुकोबारायाने विनंती केलेली आहे देवाला, पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहुनी आंधळा बरा देवा. देवा, या डोळ्यानं पापाची वासना मला दाखवण्यापेक्षा आंधळ केलेलं बरं, आंधळा झालेलं बरा. असो, पण गेलेले त्याने ते जार कर्म करणारा एक पुरुष, एक वेश्या व्यवसाय करणारी एक स्त्री त्यानं पाहिली, त्याचं मन लागेना आणि मग सर्वस्व सोडलं. मुलं सोडले, आई वडील सोडले, धर्मपत्नी आहे तिलाही सोडलं आणि हा आजावेळ त्या वेश्येकडे जाऊन राहू लागला. तिच्याशी विवाह केला. जवळजवळ 9 संतती झालेली आहे त्यांना. भागवत ग्रंथामध्ये त्यांचं वर्णन आलेलं आहे. 9 संतती झालेले आहेत, मुलं झालेले आहेत संसारामध्ये पुढे. पण वारकरी मंडळीची दिंडी चाललेली होती आणि दिंडी जात असताना वारकरी मंडळीचा मुक्काम झाला आपल्या गावासारख्या गावामध्ये. मग गावकऱ्यांना त्यांनी सहज विचारलं, बाबा आम्हाला राहण्यासाठी ठिकाण, या ठिकाणी गावामध्ये कुठं विसावण्यासाठी, रात्रीला मुक्काम करण्यासाठी जागा आहे का हो? मस्करी करण्याच्या निमित्तानं गावातल्या काही टवाळखोर मुलांनी त्यांना त्या वेशेचं घर दाखवलं आणि ही दिंडी मात्र रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हो आलेले. बाईला आश्चर्य वाटलं, मी एक वेश्या व्यवसाय करणारी स्त्री आहे, जाणकार माणसं तोंड बघत नाही, पण ही भांडकरी मंडळी आली कशी? उभा टाकलेली आहे. बाई, पाणी द्याल का हो प्यायला? हांडा भरून पाणी दिलं. पाणी पिणं झालं. वारकऱ्यांनी तिथं दिंडीची कैची लावलेली आहे आणि तिथं सांगितलं, बाबा साधू महाराज तुम्ही इथं थांबू नका बाबा, तुम्ही पुढे प्रवासाला निघून जा, कारण माझा नवरा बरा नाही, फार गरम डोक्याचा आहे, म्हणून तुम्ही इथं थांबू नका. त्यांनी सांगितलं, हे बघ बाई, वारकरी मंडळी साधू संत घरी यावं असे अनेक लोकांचे प्रयत्न असतात. तुका म्हणे आले घरान तोची दिवाळी दसरा. साधू संत घरला येणं, न बोलवता येणं, खऱ्या अर्थाने तो दिवाळी, तो दसरा आहे. एकाने गावातला सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे वारकरी मंडळी घरला येणं. दसरा दिवाळी तेचे आम्हा सण, सखे हरी जन भेटतील, भेटतील, सखे हरी जन भेटतील, भेटतील. खऱ्या अर्थाने ते दसरा दिवाळी आनंद उत्सव केला पाहिजे. आणि तू आम्हाला जा म्हणून सांगते, आम्ही काय तुझ्याकडून घेणार नाही, तू चिंता करू नको. बाबा, अडचण माझ्याकडून नाही, पण माझा पती बरा नाही, फार गरम डोक्याचा आहे, तो येईलच आता एवढ्या वेळामध्ये, म्हणून ती सांगते. तोपर्यंत कुठंतरी धनाची चोरी करून एका हातामध्ये धनाचं गाठोडं आणि दुसऱ्या हातामध्ये एक दांडका आहे लाकडाचं घेऊन तो आज आलेला आहे. आल्याबरोबर त्याला राग आला, त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. काही काही माणसाचा स्वभाव असतो, माळकरी धोतरवाले बघितले की त्यांच्या अंगावरचा केसच उभा टाकतो. काय हाडाचा वैर आहे माहिती नाही का नाही. राग आला त्याला, आणि राग आल्याच्या नंतर ते रागामध्ये येऊन बोलू लागला. वारकरी मंडळी म्हणले, भाऊ तुझ्या घरी आम्ही भजन केले, तू रागवू नको, आम्ही जाणार आहोत, आता सकाळचा प्रवास आमचा पुढचा चालू होणार आहे, पण आता आम्ही रात्रीला थांबलो ना, आता आम्हाला दक्षिणा काय देणार आहेस तू? कारण 6 जणांकडे माणसानं रिकाम्या हातानं जाऊ नये, लक्षात घ्या. कुणाकुणाकडे जाऊ नये रिकाम्या हातानं? माय, नुकतं जन्माला आलेलं बाळ, नुकतं जन्माला आलेलं लेकरू बघायला रिकाम्या हातानं जाऊ नये. आजारी माणसाकडे रिकाम्या हातानं जाऊ नये. राजाकडे रिकाम्या हातानं जाऊ नये. देवाच्या मंदिरात रिकाम्या हातानं जाऊ नये.
आणि साधूकडे म्हणजे महात्म्याकडे महाराजाकडे रिकाम्या हातानं जाऊ नये. मग आम्हाला तू काय देणार आहे दक्षिणा? दक्षिणा म्हणल्यावर तर त्याला रागच आला, अजून अजून डोळे लाल केले. ते म्हणले दक्षिणा म्हणजे तुझ्याकडून द्रव्य नको आहे आम्हाला, पण आम्हाला तुझ्याकडून एक अपेक्षा आहे, तुझ्या कल्याणासाठीच आम्ही बोलणार आहोत. काय काय इच्छा आहे तुमची? काही नाही. तुझी पत्नी गरोदर आहे ना, जन्मलेल्या बाळाचं नाव तू नारायण ठेव. नारायण ठेव म्हटल्याच्या नंतर ठेवील म्हणला नाव नारायण. वारकरी मंडळी निघून गेले आणि निघून गेल्याच्या नंतर प्रसूतीचा काल आला. त्या माऊलीला 9 महिने 9 दिवस झाले आणि मुलगा झाला. तिला वचन दिल्याप्रमाणे त्यानंही नाव नारायण ठेवलं. पण शेवटचं होतं शेंडे फळ म्हणतात बघा त्याला, काय का नाही? शेंडे फळ लाडका असतं म्हणतात. आता आम्हाला शेंडे आहे पण अजून फळ आलं नाही म्हणा, का नाही? शेंडे फळ सगळ्यात लहान लेतो, त्याच्यावर माणसाचं जास्त प्रेम असतं. आणि मग त्याला नारायणा 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 नेहमी म्हणायचा त्या मुलाला. पण त्याची गणना होऊ लागली पुण्यामध्ये. कारण शास्त्र सांगते बघा, आपण जर कमीत कमी 7 वेळेला जर नारायणाच्या नावाचा उच्चार केला, माय 1 नाही 2 नाही करोडो जन्माचं पाप जळून भस्म होते. एवढी या नारायण नामामध्ये किंमत आहे. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमद भागवत महापुराण की जय. राधे श्याम.
श्याम, प्रेम से बोलो राधे श्याम। वाह, श्रीमन नारायण 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 नारायण। आणि मग नारायण नारायण म्हणून मुलाला हाका मारू लागला, पण वैकुंठामध्ये त्याच्या नावाची गणना होऊ लागलेली आहे। एकाने 7 वेळीपेक्षा एखाद्याने नारायण नावाचा उच्चार केला तर हजारो नाही करोडो जन्माचे पाप जळून भस्म होतात, अशी या नारायण नामाची किंमत आहे। एकदा एका कथेमध्ये माझ्यासारख्या बुवानं भजन म्हणायला सांगितलं, श्री रघुनंदन कंस निकंदन देवकी नंदन जय हो जय, श्री रघुनंदन कंस निकंदन देवकी नंदन जय हो जय, देवकी नंदन जय हो जय। सगळे म्हणू लागले, पण एक माऊली मात्र म्हणत नव्हती। तिला विचारलं, माय सगळे भजन म्हणाले, तुला म्हणायला काय अडचण आहे, तो का म्हणत नाही? ते का म्हणत नव्हती ताई? तिच्या मालकाचं नाव देवकी नंदन होतं। तिला वाटलं आता देवकी नंदन कसं म्हणावं एवढ्या माणसामध्ये आपण। मालकाचं नाव, पहिल्याच्या बाया मालकाचं नाव घ्यायला लाजायच्या, ऐका नाही, आहो का हो जी म्हणण्याची पद्धत होती, अजूनही खेडेगावात आहे। आता बघा सायन्सच्या मुली शिकलेल्या आता सरळ नाव घेऊन चालू झाले, अजून आलं नाही म्हणा खेडेगावामध्ये। आता गणेश, दिनेश, ऐका नाही, महेश, जे नाव असेल ते पुण्याला कीर्तन झालं माझं परवा। एका वाड्यावर नेलं होतं फराळाला, उपवास होता, एक बंगला होता मोठा। बाई म्हणू लागली, शंकर फळ आण, शंकर दूध आण, शंकर पाणी आण। मी म्हणलं, भाऊ हे बाई कोण आहे? ते म्हणलं, महाराज माझी बायको आहे म्हणलं। मी म्हणलं, शंकर कशी म्हणाली? महाराज रोज शंकर या म्हणते, पण तुम्हाला बघून आज शंकर म्हणाली। काय सांगतो, ही संस्कृती कुठे आहे आपली? आपण आपल्या संस्कृतीचं पालन करावं, का नाही? संस्कृती कुठं चाललेली आहे? असो, पण ते बाई लाजून देवकी नंदन म्हणत नव्हती। काय म्हणत होती? तिला महाराज म्हणले, माय भजन म्हण, सगळे म्हणतायत। तिच्या बरोबर एक मुलगी आणली होती, सगळं एक लेकरू असं आपल्या मुलीचं, आणि तिचं नाव होतं चंपा। तिने एक मधला मार्ग काढला, तिने म्हणू लागली, श्री रघुनंदन कंस निकंदन चंपा के चाचा जय हो जय, श्री रघुनंदन कंस निकंदन चंपा के चाचा जय हो जय। वैकुंठामध्ये नारायणानं ऐकलं, नारायण हसू लागले हो, आनंद वाटला देवाला। लक्ष्मी मातेनं विचारलं, देवा का हसाला? देव म्हणले, एका विष्णू सहस्त्रनामात भीष्माचार्यानं 1000 नावं दिले, पण आज एका माऊलीनं मला नवीनच नाव दिले, म्हणले चंपा के चाचा जय हो जय, चंपा के चाचा जय हो जय। ऐका नाही, देव उद्धार करतो, फक्त श्रद्धा बघत असतो माणसाची। तुमचा उद्धार तुमची श्रद्धा करत असते। आपला विश्वास, आपली श्रद्धा आणि आपलं आचरणच आपला उद्धार करत असत, ऐका नाही? तुम्ही कशावरही भाव धरा, भाव धरितया तारेल पाशान, दुर्जना सज्जन काय करी। आणि मग पाषाणाला जर भाव धरला तर पाषाणातून देव प्रगट होतो, एवढी किमया आहे। असो, मला सांगायचं काय आहे की यामधून नारायण नावाच्या उच्चाराने, आणि मग देवाने काय केलं, त्याच्यासाठी विमान पाठवलेलं आहे स्वर्गात, वैकुंठावरून पार्षद आलेले आहेत। पार्षद आल्याच्या नंतर, हॅलो, पार्षद आल्याच्या नंतर यमदूत आले होते अगोदरच त्याला न्यायला, आणि ते पाच टाकू लागल्यामुळे भीतीमुळे ते नारायणा नारायणा धाव म्हणत होत। विष्णू पार्षद आले, विष्णू पार्षदाने त्यांना बाजूला केलं आणि स्वतः त्याला दिव्य देह देऊन विमानामध्ये बसू लागलेले। त्या दोघांचं भांडण झालं, विष्णू पार्षदाचं आणि यमदूताचं, दोघांचा संवाद झालेला आहे। आणि त्याला उचललं, दिव्य विमानामध्ये बसवलं आणि वैकुंठाला नेऊ लागलेले।
यम धर्माचे दूत होते, ते यम धर्माचे दूत परत गेले. कोणी रडू लागलेलं आहे, कुणाचं डोकं फुटलेलं आहे, कुणाचा हात मोडलेला आहे. कारण विष्णू पार्षदामध्ये यमदूतामध्ये हाणामारी झाली होती या आजा मेळावरून. ते म्हणू लागले गिराईक आमचं, जन्मभर दुराचार केलाय, जन्मभर पाप केलं, हे आमचं गिराईक आहे, आम्हाला यम लोकाला नेलं पाहिजे. आणि विष्णुदूत म्हणतात आमच्या मालकाचं नाव घेतले मरताना. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, तुका मने सुखा पार नाही, अंतकालेच मामी व सुमरण मुक्तवा कलेवरम. अरे तुमच्या मालकाचं नाही, त्याच्या मुलाचं नाव घेतलं. मुलाचं नाव नंतर ठेवलं असेल भाऊ, पण जगात पहिलं नाव आमच्या मालकाचं नारायण आहे. म्हणून माय लेकरायचं नाव देवाचे ठेवी जा. देवाचेच नाव होते अगोदर, आता लोकांना बदल केलाय काय का नाही. देवाचे नाव असायचे केशव, माधव, गोविंद, गोपाळ, काय का नाही, विष्णुकांत. मुलीचं जनाबाई, मुक्ताबाई, लक्ष्मी, सावित्री, पार्वती. आता घरोघर नाव आले, बाळ्या, पिंट्या, पिंटी, सोन्या, वनवास्या, भिकमाग्या. एखादं घरी मी नाव ऐकलं काल परवा, एका मुलीचं नाव होतं श्लेष्मा. इथं कोणाचं नाही गे, नाव काय ठेवलं होतं श्लेष्मा. श्लेष्मा शब्दाचा अर्थ होतो शेंबूड असा अर्थ होतो. पण आता कोणाला अर्थ कळालाय, नाव नवीन दिसलं दुसऱ्यानं ठेवलं, त्याचं ऐकन आपणही ठेवलं ऐका नाही. देवाचे नाव ठेवावं, एवढा मोठा लाभ होतो, एवढा मोठा फायदा होतो. आणि मग विष्णुदूताला घेऊन यमदूत परत गेले. आणि यमानं विचारलं दूतांना, एवढं काय झाले तुम्हाला, एवढं कस काय धाबे आणले तुमचे, डोकं फोडलं, हात मोडले. आणि मग विष्णुदूतानं आमच्या यमदूतांनी यमराजाला सांगायला सुरुवात केली, अहो ते आपलं गिराईक असल्यामुळे आम्ही आणत होतो, पण विष्णू पार्षदांनी आम्हाला धपाधप धप केलं आणि तिथून काढून दिलेलं आहे. आणि मग त्यांना सांगत असताना यम धर्म यमदूतांना सांगतो, तुम्ही वैष्णवाच्या गावाला कधी जायचं नाही. यम धर्म सांगे दूता, यम धर्म सांगे दूता, तुम्हाला ही ते श्रद्धा, तुम्हाला ही ते श्रद्धा. येथे होया हरी कथा, येथे होया हरी कथा. बोलिए राजा रामचंद्र भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, राधे श्याम राधे श्याम. यम धर्माने दूतांना सांगितलं त्यांच्या गावाला तुम्ही जाऊ नका. कुणाच्या? यम धर्म सांगे दूता, तुम्हा नाही ते सत्ता. लाईट गेली. हॅलो. जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा, नका जाऊ त्यांच्या गावात. कलाचा कमी त्या पिवळ्याचा. हॅलो 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 च हॅलो थोडा द्या. हॅलो हॅलो. नका जाऊ त्यांच्या गावा, नामधारकांच्या शिवा. थोडा द्या वाढवायचा. सुदर्शन यावा घरटी ते फिरत से,
नका जाऊ त्यांच्या गावा नामधारकांच्या शिवा. अशा प्रकारे आजामेळांचा उद्धार झालेला आहे. त्याला वर पार्षदाने वैकुंठाला नेलेला आहे. प्राण जाते वेळी म्हणे नारायण त्यासाठी विमान पाठविले. अंतकाळामध्ये नामस्मरण केल्यामुळं जन्मभर दुराचार केला होता. का बिघडला तर संगतीमुळे बिघडला. म्हणून माझी विनंती आहे, शेकडो मित्र ढाब्यावर नेणारे करण्यापेक्षा एकच मित्र जीवनामध्ये करा. त्यांना हाताला धरून मंदिरात न्यावं, हाताला धरून पंढरीला न्यावं, आळंदीला न्यावं. ऐका नाही, धर्म कार्यामध्ये प्रवृत्त करणारा असा एकच मित्र जीवनात असावा. असो, संगतीचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो. ओढाळ धेनूचे संगती धर्म धेनू चरता शेती. ओढाळ फळे आतर्के गती धर्म धेनू प्रति लोडणे. ओढाळ धेनूच्या संगतीमध्ये एका दिवशी ओढाळ गायीच्या संगतीमध्ये चांगली गाय आली. संगतीचा परिणाम सांगतो तुम्हाला बघा. चांगल्या गायीला एका दिवशी वडाळ गायीची संगत भेटली आणि वडाळ गायीनं सांगितलं, बाई एवढी का वाळून चाललीस ग, चल म्हणली माझ्या बरोबर, मळ्यामध्ये तुला घास खाऊ घालून आणते. आणि नेल्याच्या नंतर ती वडाळ होती, रोजच खाऊ लागली होती. तिला सवय होती, इथला घास तिथला घास खाऊ लागली. आणि मग चांगली होती, तिला सवय नाही गेली आणि एकच ऊसाचा भाला मोडला काढ करे. कथा घेऊन वेळ कमी असल्यामुळे थोडक्यात बघून नारद युधिष्ठिर संवाद आणि जय विजयाची कथा सांगतात. सनकादिक महात्मे तीर्थयात्रेला गेले. तीर्थयात्रेला गेल्याच्या नंतर जात वैकुंठाला गेलेले आहेत. आणि वैकुंठाला गेल्याच्या नंतर तिथं भगवान परमात्मा विश्रांती करत होते. आणि देवानं सांगितलं होतं जय विजय नावाच्या द्वारपालांना आत कुणाला येऊ द्यायचं नाही. आणि विश्रांती देव करत होते. सनकादी गेलेले, सनकादिकांना अडवलेलं आहे जय विजयाने. बाबा देव विश्रांती करताय, तुम्ही जाऊ नका. सांगितलं आम्ही मुक्त महात्मे आहोत, पृथ्वी तलावर संचार करणारे, आणि देवाच्या दरबारामध्ये आडकाठी नसते. आम्हाला देवाचं दर्शन करायचं आहे. नाही बाबा तुम्ही जाऊ नका. थोडं उद्धटपणाचं वर्तन केलेलं आहे. तुम्हाला जर देवाचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही आमचं दर्शन करा. आता मात्र राग आलेला आहे सनकादिकांना. त्यांनी शाप दिला, तुम्ही मृत्यू लोकामध्ये माणसाच्या जन्माला जासाल, असुर या वृत्तीला जासाल. देवही जागे झाले, देवाने ऐकलं, देवही बाहेर आले. सनकादिकांना कधीच राग येत नाही, पण आज राग आला. माणसाचा राग हा दुसऱ्याचा नाश करत नाही, आपला स्वतःचा नाश करतो. म्हणून माणसाने थोड्या गोष्टीवर चिडायचं नाही, राग येऊ द्यायचा नाही. ऐका नाही, शांत स्वभाव ठेवायचा माणसाचा. आणि मग सांगितलं आता ब्राह्मण शाप आहे, महात्म्यांचा शाप आहे, शाप तर खोटा होणार नाही. शाप काहीतरी द्या म्हणून दर्शन घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं हरिभक्ती कराल तर 7 जन्म लागतील आणि विरोध कराल तर 3 जन्मामध्ये उद्धार होईल. त्यांनी विचार केला 7 जन्म हरिपाठ काकडा करण्यापेक्षा 3 जन्म भांडणच केलेले बरे. ऐका नाही, काही माणसांना भांडणं फार आवडतात. आता इकडे नसतील म्हणा तशी माणसं, पण आमच्या इकडे आहे तिकडं. ऐका नाही, भांडणं फार आवडतात. काही माणसांचा स्वभाव असतो. स्वभाव माणसाचा बदलत नाही, माणसाचं काही बदलत पण. आधी होता वाग्या, 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 दैवयोगे झाला पाग्या, जळकोट आहे नाम स्वभाव जाई.
तिसे तिचे हिंडणे राही ना मूळ स्वभाव जाईना. ऐका नाही, माणसाचा स्वभाव काही केल्या बदलत नाही, स्वभाव असतो माणसाचा. बघा काय झालं, एक गरीब घरची, अत्यंत गरीब घरची, रोज भीक मागून खाणाऱ्या घरची मुलगी, भिक्षा मागून खाणारे लेकरू, सुंदर होतं दिसायला. कलेक्टर मुलगा झालेला, त्या कलेक्टर मुलाला ती मुलगी आवडली. कलेक्टर मुलाबरोबर तिचं लग्न झालं. आता होती गरीबाची, पण कलेक्टरच्या घरला गेल्यावर आता गरीब राहिली का? नाथ महाराज म्हणतात, दुर्बळाची कन्या समर्थाने केली, दारिद्र्याने अवदसाने माली, दारिद्र्याची. ऐका नाही. आणि मग आता श्रीमंताच्या घरी गेल्यावर तिला आता भिक्षा मागायची काही गरज राहिली नाही, कारण दुर्बळाची होती, पण आता श्रीमंत घरात गेलेली आहे. राजयाचे कांता काय भीक मागे, राजयाचे कांता काय भीक मागे. काय भीक मागे, राजयाचे कांता 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 काय भीक मागे. मनाची आजोगे सिद्धी पावे, मनाची आजोगे सिद्धी पावे, राजयाचे कांता काय भीक मागे, राजयाचे कांता काय भीक मागे. मनाची आजोगे सिद्धी पावे, आजोगे सिद्धी पावे, राजयाचे कांता काय भीक राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगी सिद्धी पावे. राजाची पत्नी झाल्यावर आता तिला भीक मागायची गरज राहिली नाही. ते माप ओलांडताना घरी जाताना तिला सवाशीन बाया म्हणल्या, माय नाव घे बरं मालकाचं. मंगल प्रसंगामध्ये नाव घ्यावं लागतं, पण तिचा ते मूळचा स्वभाव होता, बोलण्यातून कसा उघडा पडला बघा. ती म्हणू लागली, पिवळं पिवळं हरण त्याचे इवले इवले पाय, पिवळं पिवळं हरण त्याचे इवले इवले पाय. कलेक्टर साहेबाला भूक लागली, शिळे कोटके वाढ ग माय. कारण दररोज काय मागलेली होती, भिक्षा मागितलेली. स्वभाव माणसाचा बदलत नसतो. हॅलो. आणि मग पुढे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप हे दोन भाऊ आहेत. कारण का, कश्यप आणि दिती यांच्या उदरी ते मागितलं होतं, त्यांनी विरोध केला तर 3 जन्मात उद्धार होईल, आणि भक्ती कराल तर 7 जन्मात, असं म्हटल्याच्या नंतर त्यांना वाटलं हरिभक्ती करण्यापेक्षा विरोधच केलेला बरा. आणि पहिल्यांदा हिरण्याक्ष हिरण्यकश्यप झाले. प्रल्हादाचं चरित्र आलेलं आहे इथं. हिरण्याक्षानं ही पृथ्वी रसातळाला नेल्यामुळे काय झालं, भगवंतांनी वराह रूप धारण करून त्या हिरण्याक्षाला ठार मारलं आणि पृथ्वी जाग्यावर आली. हॅलो. हिरण्याक्षाला मारल्याच्या नंतर हिरण्यकश्यपाला राग आला. माझ्या भावाला ज्यांनी मारलं त्यांचं नाव मी माता माझ्या राज्यात घेऊ देणार नाही. कारण सरकार हिरण्यकश्यपूचं होतं, असुराचं सरकार होतं. बरं आहे. आणि मग
नाम न घेऊ दे देवाचे, हे ब्रीद हिरण्य कश्यपूचे. राजात नाव घ्यायचं नाही, नाव घ्यावंच वाटलं तर माझ्या नावाचं भजन करा. सगळे कार्यक्रम बंद होऊ लागले. आता राजानंच फरमान काढलेले, मोडी ते यज्ञ राहिली कीर्तने, पळाले ब्राह्मण दैत्या भेने. साधू संत ऋषी मुनी ब्राह्मण मंडळी साधना करणारे वनावनामध्ये वस्त्या करून राहू लागले. गावामध्ये सत्कर्म करणं बंद पडलेलं आहे. देवानं विचार केला, आता याच्या घरचाच फोडला पाहिजे. आणि मग तो हिरण्यकश्यप एके दिवशी तपश्चर्येला गेला. आणि तपश्चर्येला गेल्याच्या नंतर देवाचं नाव घेत नव्हता आणि कानाने ऐकतही नव्हता. देवानं पोपटाच्या वेशामध्ये येऊन ज्या वृक्षाखाली तपश्चर्याला बसला, तिथं येऊन भजनाला त्या नारायणाच्या नामाला सुरुवात केली. श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण हेचे करी पारायण. आणि मग विचार केला, आज नारायणाचं नाव कानावर आलं, त्या अर्थी आजचा दिवस आपल्यासाठी चांगला नाही म्हटला. आज अपशकुन झालेला आहे. देवाच्या नावाचा अपशकुन मानत होता. तुम्ही आम्ही देवाच्या नामाचं शकुन मानतो. कोणतंही काम करत असताना ते कार्य निर्विघ्नपणानं पार पडावं असं वाटत असेल तर देवाचं नाव घेऊन सुरुवात करा कार्याला. कार्य निर्विघ्नपणानं पार पडतं. एकाने सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नामाधी. कारण नामा एवढं मंगल दुसरं कोण काय जगामध्ये आहे भाऊ. नामा एवढं मंगल दुसरं काही जगात नाही. म्हणून विष्णू सहस्रनामात सांगावं लागलं, पवित्राणाम पवित्रयो मंगलानांच मंगलो. अमंगलाला सुद्धा मंगल करणारं देवाचं नाव आहे. तुम्ही बघा, अगदी प्रेत खांद्यावर घेऊन सुद्धा राम नाम सत्य आहे का नाही घेता येतं. कारण नामच एवढं पवित्र आहे. अपवित्राला सुद्धा पवित्र करत. पण त्यानं त्या नामाचा अपयश मानला. तपश्चर्या बंद करून घरी आला. बायकोनं विचारली, का हो तुम्ही तर 12 वर्ष तपश्चर्या करणार होतात, पण आज लगेच रात्रीच घरी आलात, काय कारण आहे? अगं म्हणला, काय सांगावं, आज माझ्या जीवनामध्ये अपयश आला. काय अपयश आला? पण बायको ही वारकरी घराण्यातली होती. देवाच्या नामाचं तिला वेड होतं, भगवत भक्तीची आवड होती. तिनं विचारलं, काय झालं मालक? अगं म्हणला, एक पाखरू मनुष्यवाणीनं बोललं. काय म्हणलं पाखरू? श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण. त्याला म्हणायची इच्छा नव्हती, पण त्या बायकोला सांगण्याच्या निमित्तानं नारायणाचं नाव येऊ लागलं आणि त्याच्या नावाची तिथं लिखाण होऊ लागलं. त्या दिवशी घरी राहिला. बाई हुशार होती. मालक, पाखरू कुठं मनुष्यवाणीनं बोलतो तो? आणि मग त्याला सांगण्यासाठी पुन्हा पुन्हा त्याच्याकडून तिनं वधवून घ्यावं, पुन्हा पुन्हा वधवून घ्यावं. 108 वेळेला नारायण 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 नावाचा उच्चार झाला. त्या दिवशी घरी राहिला. पती पत्नीचा संग झाला आणि संघामध्ये प्रल्हादासारखा साधू आईच्या उदरात आला. सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला. 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 उद्धवाला झाला कृष्णदाता.
उद्धवाला झाला कृष्णदाता हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा उद्धवाला झाला कृष्णदाता उद्धवाला झाला कृष्णदाता हरिमुखे म्हणा भगवान की कृष्ण भगवान की जय राधे श्याम राधे श्याम सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबाला धला कृष्णदाता प्रल्हादासारखा साधू उदरात आलेला आहे. तुकाराम महाराज तर गात्यात सांगतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ घुमटी. आई वडील शुद्ध मुलं ही शुद्ध. याच्यामध्ये 4 वर्ग आहेत. लक्ष द्या बोलण्याकडे. तिकडे नको बघू कथेकडे लक्ष द्या आता. हा आई वडील चांगले मुलं चांगली एक वर्ग. आई वडील वाईट मुलं वाईट हा दुसरा वर्ग. आई वडील चांगले मुलं वाईट तिसरा वर्ग. आई वडील वाईट मुलं चांगले हा चौथा वर्ग. 4 कोटे त्याच्यामध्ये. आई वडील वाईट मुलंही वाईट. बघा महाराजांचं प्रमाण आहे झोंडा झोंगडीचे पोटी फळे विजाती करंटी. बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा अशी म्हण आहे आपल्याकडं. आई तशी पुती खण तशी माती. आई वडील चोर जार निरागले असल्यामुळे मुलं सुद्धा तसे जन्माला आले. ऐका नाही आई वडिलाचे संस्कार मुलाला लागलेले आहेत. हा एक वर्ग आहे. दुसरा वर्ग आहे आई वडील चांगले पण मुलं वाईट येतात जन्माला कधी कधी. मग म्हणतात बघा माणसं ऊसाच्या पोटी काऊस आला म्हणतात का नाही. आई वडील तर चांगले आहेत. आणि भागवतामध्ये हेच आले आता इथं. कश्यपासारखा बाप आहे. हिरण्याक्षासारखा आणि हिरण्य कश्यपासारखा मुलगा का आला. बघा कधी कधी आई वडील चांगले असतात माय पण मुलं वाईट का जन्मतात. त्याचं कारण भागवतांनी तुकाराम महाराजांनी तुम्हा आम्हाला दिलेलं आहे. आई वडील सत्वशील आहेत चांगले आहेत पण मुलं वाईट का जन्मतात. गर्भधारणेची वेळ चुकीची असल्यामुळं. ज्या वेळेला गर्भधारणा झाली ती वेळ मात्र चांगली नाही. अवेळी गर्भधारणा झाली. चांगल्या मायबापाला कलंक लावणारी संतती जन्माला येते. अन्याय तो त्यांचा नोहे वाय चाळा माया बापे वेळा न साधिली कश्यपासारखा बाप आहे. दिवा लावण्याची वेळ आहे. अंधार पडू लागलेला थोडा थोडा. स्नान करून 2 टाइम स्नान करत होते महात्मे. सकाळी सूर्योदयाला आणि सूर्यास्ताला. स्नान करून देवपूजेच्या घरामध्ये अग्निहोत्र द्यायला चाललेले. पत्नीला काम वासना झाली आणि तिने आग्रह केल्यामुळे नावीला जाणे संग झाला आणि त्यावेळेला संग झाल्यामुळे राक्षस जन्माला आले. म्हणून दिवा लावायच्या वेळेला माणसाने 4 गोष्टी कधी करायच्या नाही. टाळल्या पाहिजे. तितका वेळ एक 10-15 मिनिटाचा वेळ असतो दिवा लावण्याचा. त्याला मांजर झापड पडली असं म्हणतात आपल्याकडं. कोणकोणत्या गोष्टी करू नये. जेवण करू नये दिवा लावल्याशिवाय. आजारी असला तरी झोप घेऊ नये त्या वेळेला. दिवा लावायच्या वेळेला मंद अंधकार पडतो ना त्यावेळेला झोपायचं नाही. बघा आमच्याकडे आजारी असला तरी त्याला उठून बसवतात. झोप घेऊ नये. जेवण करू नये. मैथून करू नये. आणि विद्यार्थी असतील तर अभ्यासही करू नये तितका वेळ. आणि जर कोणी मनानं करत असेल तर तो यशस्वी कधी जीवनामध्ये होणार नाही. हिरण्याक्षासारखा आणि हिरण्यकश्यपासारखा असुर आलेले आहेत पण त्याच हिरण्यकश्यपाच्या राक्षसाच्या पोटाला प्रल्हादासारखा साधू आला. कारण त्या दिवशी नामचिंतन झालेलं आहे. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला धला कृष्णदाता. आई गरोदर आहे प्रल्हादाची जननी कयादू माता. हिच्या पोटामध्ये दैत्य असेल आणि हा देवाला वरचढ होईल म्हणून पोटातला गर्भपात करण्यासाठी इंद्र देवाने कयादू मातेला पळवलेला आहे. नारदासारख्या साधूची भेट झाली. नारदानं सांगितलं ए इंद्रा अरे हिच्या पोटामध्ये एखादा दैत्य नाही फार मोठा साधू आहे. तू हिला सोडून दे. सोडून घेतलं.
नाथ भागवतामध्ये ओवे आलेले आहेत. स्वय नारद महामुनी प्रल्हादाचे निज जननी इंद्रापासोनी सोडवणी ब्रह्मज्ञान उपदेशिले. ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला आणि मग प्रल्हादाने पोटातल्या बाळाने ते ग्रहण केला गर्भामध्येच. म्हणून गरोदर अवस्थेमध्ये माय माऊल्यांनी मातांनी माझ्या बहिणींनी भागवत श्रवण करावं, ज्ञानेश्वरीचं पारायण करावं, तुकाराम महाराज गाठेचं पारायण करावं, रामायण कथा ऐकाव्या. कारण का गर्भाला संस्कार लागतात, त्याला गर्भ संस्कार म्हणतात. गरोदर अवस्थेमध्ये सैराट जर बघितला तर गैराट लेकर जन्माला येतील का नाही? का नाही? कारण संस्कार पडत असतात त्याच्यावर. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजाची जी माता होती ना, जिजाऊ माता, पोटात शिवबा असताना घोड्यावर बसावं, तलवार चालवावी हे स्वप्न बघत होती. जन्माला आल्याच्या नंतर शूरवीरांच्या कथा सांगत होती. म्हणून तरी स्वराज्य निर्माण झालं. म्हणून जननी तो ऐसा जने दाता और शूर, नाही ते तो वांजर हेगी व्रता गवाये नूर. अतिरेक्याला गुंड मुलांना जन्म देण्यापेक्षा वांज राहिली तरी चालेल. मग नाहीतर साधू देशसेवा ईश्वर सेवा करणारी मुलं जन्माला यावे. प्रल्हादासारखा साधू जन्माला आलेला आहे. थोडा होशावर आल्याबरोबर भजनाला सुरुवात आहे. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. बापाला राग येऊ लागला. अरे नारायणाचं नाव मी कानानं ऐकत नाही, माझ्या राज्यात बंदी घातल्या आणि माझ्या घरी जन्म घेऊन माझ्या पोटी नारायणाचं भजन करतोस का? शाळेमध्ये घातलं. शंडा मर्क नावाचे गुरु आहेत. गुरुला सांगितलं याला आसुरी शिक्षण द्या. यानं देवाचं नाव घेतलं नाही पाहिजे. आसुरी शिक्षण देऊ लागले. पण उपजताच ज्ञानी असणारे प्रल्हाद भजनाला काही बंद होईना. स्वतः भजन करून वर्गात जेवढे मुलं होते त्या सगळ्या मुलाला नारायणाचं भजन करायला लागले. कारण का भक्तीचं वलय तयार होत. एखादा भगवत भक्त महात्मा भक्ती करू लागला माय, त्याच्या भक्तीचं वलय तयार होतं आणि त्याच्या अंगावरून येणारा वारा सुद्धा दुसऱ्या माणसावर गेला त्याच्यावर परिणाम होतो. आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा, फिटला पातकांचा थारा, कळी काळासी धाकदरा रागा, नरहरे रामा गोविंदा वासुदेवा, नरहरे रामा गोविंदा वासुदेवा. बघा भक्तीचं वलय तयार होत. परमेश्वर भाऊ पंढरपूरला माणसं जातात. गावाकडे कधीच एकादश न धरलेली माणसं पण पंढरपूरला जाऊन चंद्रभागेचं स्नान झालं आणि एकादश आली की काय करतात? एकादश धरतात त्याने. गावाकडे कथा कीर्तन न ऐकलेली मंडळी पण तिथे गेल्यावर कुठल्या तरी मठामध्ये जाऊन कीर्तन ऐकतात. चंद्रभागेची प्रदक्षिणा आपल्या नगर प्रदक्षिणा घालतात. चंद्रभागेचं स्नान करतात. गावाकडे कधीच गंध न लावणारी माणसं 2 रुपये देऊन का होईना काय लावतात का नाही? खरं सांगा का? भक्तीचं वलय तयार आहे. त्या वलयामध्ये जाणारा प्रत्येक माणूस प्रवाहित होतो आणि बरोबर त्या थराला जातो. का नाही? कारण तिथं वलय तयार झालेलं आहे. तुम्ही असं कधी बघले का? कोण एखादा माणूस बारच्या दुकानात बसला आणि त्यानं हरिपाठ म्हणला असं होऊ शकतं का? कारण ती भूमीच दूषित झालेली आहे. तिथं बसून कोण हरिपाठ म्हणायचं? असो प्रल्हादा बरोबर सगळ्या वर्गातली मुलं भजन करू लागले. बाबा प्रल्हादाचा परिणाम मुलावर झाला. बापाला वाटलं काय कराले पोरग बघून यावं म्हणून सेवकाला पाठवलं. जाणे म्हणले बघून या शाळेत. बघून याला गेलेला सुद्धा नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नाचू लागला. सगळेजण नाचू लागले. 2-4 सेवक पाठवले. गेलेला नाचू लागला. गुरुजी नाचतायत, मुलं नाचतायत. स्वतः हिरण्यकश्यप गेले. सगळ्यावर परिणाम झाला पण हिरण्यकश्यपावर झाला नाही. का झाला नाही? शाड झालेला बल कोणत्याही होल्डरला लावा उजेड पडतो का? तसा हा शाड झालेला बल होता हिरण्यकश्यप. शेवटी विचारलं कुठे तुझा नारायण? बाबा कुठं नाही नारायण.
आणि मग खांबामध्ये हो खांबात आहे लात मारली. खांबावरी लात मारिली दुर्जने 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 जय हो खांबावरी लात मारिली दुर्जने 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 स्तंभे नारायण प्रकट 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 मारिली दुर्जने खांबावरी लात 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 मारिली दुर्जने बालकृष्ण भगवान की जय. राधे श्याम राधे श्याम. खांबावरी लात मारिली दुर्जने स्तंभे नारायण म्हणताचे. दंडीचा लात मारली कडकड कडकड आवाज झाला. ताडकन खांब भंगला. नरसिंह भगवान प्रगट झाले. नरसिंह भगवान प्रगट झाले. हिरण्यकश्यपाला उचललं. त्यांनी वर मागितले होते तेव्हा मला घरात मरण नको बाहेर नको म्हणून उंबऱ्यावर नेलं. म्हणून उंबर वटा हे नरसिंह भगवंताचा आसन आहे. त्याला कधी लात लागू देऊ नये पाय. आणि लागलीच कदाचित दर्शन घ्यावं. ते देव बसलेलं आसन आहे म्हणून उंबऱ्यावर नेलेलं आहे. रात्री नको दिवसा नको अर्धा सूर्य मावळलेला आहे. 12ही महिन्यात मरण नको देवा असं वरदान मागितलं होतं. म्हणून देवानं 13व्या महिन्याची योजना केली त्याच्यासाठी. 13वा महिना कळते ना तुम्हाला. आता येणार आहे बघा 1 महिन्याला लगेच. कोणता महिना आहे का नाही. 13वा महिना तो अधिक महिना आहे. आणि मग शस्त्रास्त्राने नको म्हणले नखाने पाडलं. जमिनीवर नको आकाशात नको म्हणलं मांडीवर घेतले देवानं. त्याला चिरलं. त्याचे आतडे बाहेर काढले. देव अजून हात घालू लागले पोटामध्ये. गोड भाव काढला या टीकाकारांनी. आणि मग देवाला विचारलं देवा तो मेलाय ना आता द्या ना सोडून. देव म्हणले अरे प्रल्हादासारखं रत्न याच उदरातून आलंय. अजून एखादा असाच रत्न आहे का बघायला. देव एवढं भक्तावर प्रेम करतात. हिरण्यकश्यपाला मारलं. गाय वासराला चुंबन घ्यावी तसं देवाने प्रल्हादाचं चुंबन घेतलं. उचलून घेतला कडी वरी आपणा सहित निमाला.
नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नर हरी. सोडवलं देवाने, उचलून घेतलेला आहे. खरं तर हिरण्यकश्यपूला मारल्यावर त्याच्या गादीवर देवानं प्रल्हादाला बसवायला पाहिजे. प्रल्हाद हा त्याचा मुलगा आहे, वारस आहे, पण देवानं त्याला अगोदर बसवलं नाही. देव स्वतः अगोदर बसले आणि मांडीवर प्रल्हादाला घेतलं. याचं कारण आहे, हा असुर, हा राक्षस या गादीवर बसून ही गादी अपवित्र झालेली आहे आणि अपवित्र झालेल्या या आसनावर माझ्या भक्ताला बसू देणार नाही, म्हणून देव स्वतः बसले. ते आसन पवित्र केलं आणि मग प्रल्हादाला बसवलं. प्रल्हादावर देवाचं एवढं प्रेम आहे. प्रल्हादा काहीतरी मागून घे. मागून घे म्हणल्यावर प्रल्हादानं सांगितलं, देवा माझ्या बापाचा उद्धार करा. प्रल्हादा, अरे तुझ्यासारखा साधू ज्या वेळेला या वंशात आला त्यावेळेला तुझ्या बापाचा एकट्याचा नाही 21 पिढ्याचा उद्धार झालाय. म्हणून वैष्णव साधू जर कुळामध्ये जन्माला आला 1-2 पिढ्याचा नाही 21 पिढ्याचा उद्धार होतो. माय, पण माझं पुढचं बोलणं आहे का, मुलगी जर वंशामध्ये कर्तबगार, मुलगी जर साधू वृत्तीची साध्वी जन्माला आली तर मुलगा 21 पिढ्याचा उद्धार करतो, मुलगी 42 पिढ्याचा उद्धार करते. बापाकडचे 21, पतिदेवाकडचे 21, दोन्ही पक्ष पाही उद्धरते दोन्ही पक्ष पाही उद्धरते, दोन्हीकडचा उद्धार करते. म्हणून असं प्रल्हादाचं गोड चरित्र राजा परीक्षिताला सांगतायत. पुढे आता लवकर घेऊन आपल्याला कृष्ण जन्म उत्सव करायचा आहे. मानव धर्म सांगितलेला आहे. माणसाचा धर्म कोणता आहे खरा, तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगी जय दीन अतिपतित, जगी जय म्हणायचे दीन पद, जगी जय दीन अतिपतित, जगी जय दीन पद दलित. दयाचा गुण अंतवावे, जगाला प्रेम अर्पावे. एकती धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे. खरा हा धर्म आहे, हा मानवतेचा धर्म आहे. माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं यासाठी तरी हे ग्रंथ आहेत, याच्यासाठी तरी सत्य आहेत. माणूस आज चंद्रापर्यंत पोहोचलेला आहे, पण माणूस माणसापासूनच दूर चाललेला आहे आणि ते माणसाच्या जवळ येण्यासाठी वर्म धर्म सांगतात. पुढे स्त्री धर्माचं निरूपण केलेलं आहे. स्त्रीचा धर्म काय आहे, स्त्रीचा धर्म आहे तिच्यासाठी धन्य भाग्याची आहे आणि तिचा भरतार तिचा देव. तिचे पती हा तिचा खऱ्या अर्थाने देव आहे. पतीची सेवा ही ईश्वराची सेवा आहे. ब्रह्मचर्याचा धर्म वेगळा, गृहस्थाचा धर्म वेगळा, वानप्रस्थाचा धर्म वेगळा, संन्यासाचा धर्म वेगळा. ब्रह्मचारी धर्म गोकावे अक्षरे, आश्रमी विचार शतकर्मी. माणसाने 25 वर्षाचं वय होईपर्यंत विद्याभ्यास करावा, अक्षर गोकावी विद्याभ्यास करावा, ब्रह्मचर्याचं पालन करावं. 25 ते 50 पर्यंत संसार करून माणसाने धन मिळवावं. कारण कलियुगामध्ये धनाशिवाय कोणतंच काम होत नाही. पण जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे. 50 ते 75 पर्यंत माणसानं कीर्ती मिळवावी. काय माणूस आहे हो, या माणसाची गरज अजून या गावाला आहे असं लोकांनी वर्णन करावं. भाऊ, माणसानं असं जीवन जगावं. आपण जर रस्त्यानं चालायला लागलो, पाहणाऱ्यानं राम राम घातला पाहिजे. आम्ही जर कुठं जाऊन बसलो तर आमच्या जवळ लोक येऊन बसले पाहिजेत. ऐका नाही, काही माणसं बसले की लोक उठून चाल्या जवळ, तरी माणसाला काही अर्थ नाही.
एकाने आपण बसले की आपल्या जवळ माणसं बसावं. आणि आम्ही या जगातून गेलो हे कळल्याबरोबर कळणाऱ्याच्या डोळ्यामध्ये 2 थेंब पाणी यावं. माणसाचं जीवन किमान एवढं तरी असावं. का नाही. उत्तमाची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणची सरे, प्रत्येकाला जावं लागणार आहे पण उत्तम कीर्ती राहावी. पुढे येते धर्माचे निरूपण सांगतात. मन्वंतराचं वर्णन 8व्या स्कंदामध्ये गजेंद्र प्रकरण आलेले ते थोडक्यात बघू आणि आपण जन्माच्या कथेकडे जाऊ. पांड्या देशाचा एक नरेश आहे आणि तो शापामुळं हत्तीच्या जन्माला आलेला आहे. हत्तीच्या जन्माला आल्याच्या नंतर त्याचा जो वैरी आहे ना, हे गजेंद्र प्रकरण आहे. त्याचा वैरी तो मगर पाण्यामध्ये राहतो आणि हा त्रिकुट नावाच्या शिखरावर राहतो. हत्ती जंगलात राहतो आणि मगर पाण्यात राहतो. पण दोघाचा हाडाचा वैर पडलेला आहे. असाच उन्हाळा, उष्णता वाढलेली. हत्तीच्या परिवारानं सांगितलं, बाबा चला थोडं जलक्रीडेला जाऊ, थोडं पोहायला जाऊ. पोहायला गेले. हत्तीने सांगितलं, मी येणार नाही गड्या, माझा वैरी तिथं राहतो. घरच्यांनी सगळ्यांनी सांगितलं, आम्ही असताना तुम्ही कशाला घाबराला, तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. चला म्हणले. सगळ्यांनी सांगून घेऊन गेले. आणि हत्तीचा प्रपंच हा पाण्यात असतो. हत्तीची उत्पत्ती होत असताना, संतती होत असताना मैथून त्यांचा पाण्यामध्ये सांगितलेला आहे. कारण रामप्रभूची सीता ज्या वेळेला रावणाने नेली ना, त्यावेळेला रामप्रभूने हत्तीला शाप दिलेला आहे. तेव्हापासून त्यांचा प्रपंच पाण्यामध्ये सांगितलेला आहे. आणि मग सगळ्या परिवाराने विनंती केली, चला म्हणले आम्ही आहोत ना, तुम्हाला भेण्याचे काय कारण आहे. सांगून सरोवरामध्ये नेलेला आहे. आणि त्याच सरोवरामध्ये मगरीच्या रूपाने त्याचा वैरी बसलेला आहे. पाण्यामध्ये गेल्याबरोबर मगराने पाय पकडलेला आहे. मगर मिठी पडली. कोणती मिठी सुटल भाऊ, पण मगर मिठी सुटल का? सुटत नाही. त्यानं आग्रह केला, हो पाय धरणार मजा म्हणला. यावर म्हणला, मला ओढून काढा थोडं बाजूला. थोडा हात लावला सगळ्यांना दुरून. जवळ कोणी आलं नाही. बायकोला वाटू लागलं, मालकाला सोडवायला गेले आणि मालकाचा पाय सुटला आणि मजाच धरला. तर शेवटी प्रत्येकाला जीव प्रत्येकाचा काय आहे, प्रिय आहे का नाही. आणि मग त्याला कोणी सोडवायला तयार नाही. कारण ज्याच्या गावामध्ये त्याची ताकद काय होते, जास्त चालते. दुसऱ्याच्या गावामध्ये नवीन माणसाची ताकद चालते का? चालत नाही. तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे, ज्याचे गावे केला वास त्याशी नसावे उदास. दुसऱ्याच्या गावामध्ये जाऊन माणसानं कधी दादागिरी करायची नाही. आणि केलीच कुणा तर मार खाल्याशिवाय पर्याय नसतो. मग ते आमच्या इथलं वराड गेलं एकदा लग्नाला. मलाही चला म्हणून आग्रह केला होता. भावकीतलंच लग्न होतं. पण इथं मोठ्या जांबाला माझं भागवत कथा चालू होती. आमचा हे संच होता संघ. असेच आग्रह केले पण कथा चालू होती. कथेचा टायमिंग लग्नाचा येणं शक्य नाही. मी गेलो नाही. आग्रह केल्यामुळे घरून फोन येऊ लागला. बायको म्हणू लागली, महाराज लग्नाला जावं लागतंय, भाऊकीचं लग्न आहे, आपल्या लेकराच्या कोणी, मी जाऊ का? मी म्हणलं जा, तुला जायचं असेल. भाऊ गेले लग्नाला. कोणत्या धपाट्यानं काय म्हणलं की पोरायची लागली मारामारी. झपाझप मार चालू झाला वराडाला आमच्या इथल्या. काय सांगा तुम्हाला, बायाला झपकिलो. आमच्या बायकोला 5-6 झपके बायानं. त्याला काय माहित आहे आता महाराजाची बायको आहे म्हणून. मी गेलो असलो पण मजाही नंबर लागत होता कदाचित, पण कथेमुळे जायला नाही. घरला आले, मला पता लागला. आता कोणाचंही लग्न आलं, पत्रिका आली की बायकोला म्हणाला, जातीस का लग्नाला? म्हणाला, जाय ना बा. बिना औषधाचा गुण आला. का सांगावं लागलं, दुसऱ्याच्या गावात जाऊन दादागिरी केली की माणसाला मार खावा लागतो, आहे का नाही. ज्याचे गावे केला वास त्याचे, जसं असेल तसं ऍडजस्टमेंट जीवन असावं. वादावाद वाढवण्यापेक्षा संवाद असावा आणि थोडस माघार घ्यावी माणसाने, ऍडजस्टमेंट करून निघून जावं. पण ते मगराची ताकद चालू लागली, हातीची ताकद चालणार. सगळ्यांना ओढण्याचा प्रयत्न केला पण हातीचा पाय काही सुटना.
शेवटी हत्तीच्या बायकोनं सांगितलं पोरं सोडून द्या, म्हाताऱ्याचं सगळं झालंय आणि चला घरला. भाऊ नाव गजेंद्राचंच आहे, पण उदाहरण तुम्हाला मला सगळ्यालाच लागू पडणार आहे. जसं हत्तीच्या परिवारानं हत्तीला सोडून दिलं, तसा आमचा सुद्धा परिवार आम्हाला एक दिवस सोडणार आहे. आम्हाला आज कळत नाही, रामेश्वर भाऊ कधी कळणार आहे? कळू येईल. कळू येईल अंत काळी, कळू येईल अंत काळी, कळू येईल अंत काळी. प्राण प्रयाणाचे वेळी, प्राण प्रयाणाचे वेळी, प्रयाणाचे वेळी, प्राण प्रयाणाचे वेळी. राहती निराळी, राहती निराळी, राहती निराळी, राहती निराळी. राधा पुरे सकळ, राधा पुरे सकळ, राधा पुरे सकळ, राधा पुरे सकळ. कळू येईल अंत काळी, कळू येईल अंत काळी, कळू येईल अंत काळी, कळू येईल अंत काळी, अंत काळी, कळू येईल अंत काळी, कळू येईल अंत काळी, कळू येईल अंत काळी, कळू येईल अंत काळी. प्राण प्रयाणाचे वेळी, राहती निराळी, पुरे सकळ. गोपाल कृष्ण भगवान की जय. राधे श्याम, प्रेम से बोलो राधे श्याम. वाह. कळू येईल अंत काळी, प्राण प्रयाणाची राहते निराळी. रांडा पोरे सकळ. आज कळत नाही, पण ज्या दिवशी यमाचा पास पडेल ना, त्या दिवशी आम्हाला कळतं हे आमची कोण कोण आहेत. माता पिता बंधू बहिणी, कोणी नपवती निर्वाणी, इष्ट मित्र सजन सखे, हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगे, कुंभ पाक जाचनी, तेथे कोणी सोडवे ना, एका सद्गुरु वाचोनी. धर्म जागो सदेवाचा, देवा पर उपकारी. 9 महिने गर्भवासी, दुःख झाले त्या मातेशी, तेही निष्ठुर झाली, कैसी अंती दूर राहिली. बहीण बंधूचा कळवळा, तू तर जाणीशी दयाळा, जेव्हा लागली यमसंकळा, तेव्हा दूर टाकिले. हे बालकिरडेमध्ये कृष्ण भगवंताचे चरित्र आले बघा, उद्याच्या कथेमध्ये येणारच आहे. पण कालियाच्या डोहामध्ये ज्या वेळेला कृष्ण भगवान पडले हे कळाल्यावर यशोदा माय रडत रडत डोहापर्यंत आली होती. डोहापर्यंत आलेली माय डोहातलं लाल पाणी बघून डोहात उडी मारत नव्हती. मागे सरे माय पाऊला पावली, आपणची घाली दायांग, एक एक पाऊल माग. मग देवाची माय जर एक एक पाऊल माग जाते, तर आमची माय काही पुढे येणार आहे का? प्रत्येकाची अवस्था तीच आहे. ऐक प्राण्या तुला सांगतो उत्तम नरदेही, भरला मायेचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही. भरला मायेचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही. हे का नाही? संसाराला देह सारा लाविला घासून, नाथ महाराज बावडा सांगतात, कधी नाही केले बाबा भजन बसून. एका दिवशी जाशील तू तोंड वासून. मेला मेला म्हणून सुटली पळण्याची घाई, बाप रडतो पैशासाठी, पोटी पुत्र नाही. माय रडे केव्हा केव्हा आठवण येते बाई, बायको रडे 3 दिवस मग दुसऱ्याचे पायी. जरा विचार कर बाबा आपुल्या मनी,
संगतीला येणार नाही कोणी, संगतीला येणार नाही कोणी, संगतीला कोणीच येणार नाही. हे का नाही? सोयरे धायरे मित्र हे सुद्धा कुठवर येतात? हे तो श्मशानी परतले श्मशानापर्यंत येतात. बायका मुलं घरचे पाहुणे श्मशानापर्यंत येतात. बाबा हा देह सुद्धा चित्तेपर्यंत येतो, चित्तेत जळतो. तिथून पुढे येतं ते जन्मभर केलेलं चांगलं किंवा वाईट कर्म. धनानुभव अश्वस्य गोष्टी भार्याग्रहद्वारे जन श्मशान देहश्चितायाम परलोक मार्गे कर्माने गोगच्छन्ति जीवे का. कर्म बरोबर येणार आहे म्हणून कर्म असं करा. ऐका नाही, असं कर्म जीवनामध्ये करावं. त्या कर्मापासून आम्हाला पुढचं जीवन सुखमय झालं पाहिजे. अशा प्रकारचं गजेंद्र प्रकरण सांगतात. पुढे समुद्र मंथनाची कथा सांगतात. बलिराजाकडे वामन अवतार घेऊन भगवंतानं पृथ्वी दान मागितलेलं, 3 पावलं पृथ्वी दान मागितलेली कथा झालेली आहे. थोडक्यात आता आपल्याकडे वेळ नसल्यामुळे थोडक्यात आपल्याला घेऊन कृष्ण जन्मोत्सव साजरा करायचे वातावरणही थोडं खराब दिसू लागलेलं आहे. आणि पुढे नवम स्कंदामध्ये नाभाग चरित्र आलेलं आहे, अंबरीश कथा आलेली आहे, श्रीराम चरित्र आलेलं आहे. अधोराम तपोवनादि गमनम हत्वा मृगम कांचनम वैदेहि हरणम जटायो मरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दननम समुद्र तरनम लंका पुरी दाहनम पश्चाद रावण कुंभकर्ण हननम यतद्वे रामायणम. आज राजाचा मुलगा दशरथ राजाला 3 पत्न्या कौशल्या, सुमित्रा, कैकेयी. मूल होत नव्हते म्हणून ऋषीसंघाच्या हाताने पुत्र कामेष्टी यज्ञ केला. प्रसाद मिळाला. प्रसाद 3 पत्न्याला खायला दिला. एका पत्नीचा भाग घारीनं उचलून नेला. दोघींना थोडा थोडा भाग कैकेयीला दिला. तिघीला दिवस गेले. राम लखन भरत शत्रुघ्न 4 मुलं झाले. विश्वामित्र महाराजाबरोबर यज्ञाच्या रक्षणाला गेले. सीता स्वयंवर झाला. राम राज्याभिषेक होण्याऐवजी रामप्रभू वनाला गेले. लंकापती रावणाचा वध केला आणि पुन्हा राम राज्याभिषेक झाला. अशी रामप्रभूची कथा थोडक्यात सांगितली. आणि पुढे भगवान परमात्मा अवताराला कधी येतो या कथेकडे आता शुकाचार्य वळलेले आहेत. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारताभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अधर्म वाढतो, धर्म दुभंगतो, साधू संतांचा छळ होतो. ब्राह्मण, गाय, ऐका नाही, साधू हे धर्माचं मुख आहे. यांच्यावर ज्या वेळेला आसुर लोकांचा ज्या वेळेला त्रास व्हायला सुरुवात होतो त्यावेळेला भगवान अवताराला येतात. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्तजना. या पृथ्वीला पापाचं ओझ होत भाऊ. पृथ्वीला पापाचं ओझ झाल्याच्या नंतर ही पृथ्वी हलायला लागते. त्याला आपण भूकंप म्हणतो. भूकंप म्हणतो ना. भूकंप झाला ना 1992 मध्ये. भूकंप 93 ला झाला ना. खिल्लारीला भूकंप झाला आपल्या भागामध्ये. आहे का नाही? केंद्रबिंदू. हजारो लोक मृत्युमुखी पडले. का घडतं? भूमी कापे त्यांच्या भारे कुंभ पाकाची शरीरे. पाप वाढलं की पृथ्वी डळमळायला लागते, हलायला लागते. आणि पृथ्वीनं गायीचं रूप धारण केलं आणि गायीचं रूप धारण करून ब्रह्मदेवाकडे गेले. वत्सारूपे पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्रिवाय तोय सांगतसे. बुडाला हा धर्म धर्म झाला फार सोसवेना भार मजाता. आणि मग ब्रह्मदेवानं त्या पृथ्वीला बरोबर घेतलं. भगवान शिवजीकडे गेले. शिवजी, ब्रह्मदेव, आदिदेव लोक मंडळी क्षीराब्दी निवासी परमात्म्याकडे गेलेले आहेत. परमात्मा शेषशय्येवर झोपलेले आहेत, निद्रेमध्ये आहेत. जाऊन त्यांना विनंती केलेली आहे, त्यांची स्तुती केलेली आहे. श्री अनंता मधुसूदना
पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवा कृपाळू वाजे केशवा आनंदा महानुभवा सदा शिवा स्वरूपा. देवाची स्तुती केली. भगवान परमात्मा त्या ठिकाणी जागे झालेले. शिष्याला विनंती केली होती, तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा, जागे करा ऋषिकेशा, वेगी अनावा तो हरी. विनंती केली. देव निद्रेतून जागे झालेले आहेत आणि देवानं सांगितलं, हे बघा सुरवरांनो, चिंता करू नका, मी अवताराला येणार आहे. अवतार घेण्याची वेळ झालेली आहे. आकाशाची वाणी सांगे सकळासे, तळमळ मानसी करू नका, तुम्ही चिंता करू नका. रोहिणी उदरी शेषबळी भद्र यादव समग्र भारे, तुम्ही यादव म्हणून पुढे जन्माला या, अवताराला या. मथुरेमध्ये वसुदेव देवकीच्या उदरी मी अवताराला येणार आहे. देवकीच्या गर्भात येईल भगवान, देवकीच्या गर्भात येईल भगवान, तिच्या गर्भात येईल भगवान, देवकीच्या गर्भात येईल भगवान. रक्षित ब्राह्मण गाये भटा, रक्षित ब्राह्मण गाये भटा, देवकीच्या यादव लोकाला देव लोकांना सांगितलेलं आहे, देवकीच्या उदरा येईल भगवान, रक्षेल ब्राह्मण गायी भक्त. आणि सगळे तुम्ही यादव व्हा, मी वसुदेव देवकीच्या उदरी अवताराला येणार आहे. लक्ष्मीला सांगितलं, लक्ष्मी तू कौंडण्यपुरला भीमक राजाच्या उदरी रुक्मिणीच्या रूपाने ये. शेषाला सांगतायत, शेषा प्रति बोले लक्ष्मीचा वर, चला अवतार घेऊ आता. शेषानं सांगितलं, नाही देवा, मी अवतार घेणार नाही. राम अवतारामध्ये मी लक्ष्मण झालो आणि 14 वर्ष मला उपवास करावा लागला. 14 वर्ष मला झोप नाही. संपूर्ण जन्म माझा सेवेमध्ये गेलेला आहे. फार मला श्रम झालेले आहेत. श्रम झालेल्या माणसाला थकवा येतो, तसं मला थकवा आलेला आहे. मी अवतार घेणार नाही. देव म्हणले, त्या अवतारामध्ये मी वडील होतो आणि तू लहान असल्यामुळे तुला माझी आज्ञा पाळावी लागली. पण आता कृष्ण अवतारामध्ये तू मोठा भाऊ हो आणि मी लहान भाऊ होतो. तुझी आज्ञा मी पालन करतो. सगळ्याला वाटून द्या. थोडस मध्ये हळद कुंकू टाका थोडे थोडे. आता तू वडील होय बा सर्वाज्ञा, पाळेन मी आज्ञा तुझी बारे. इकडे मथुरा नगरीमध्ये उग्रसेन नावाचा राज्य करतो. उग्रसेनाची पत्नी गरोदर आहे. द्रुमिल नावाच्या राक्षसाची सावली पडलेली आहे त्या माहितीच्या अंगावर. लक्ष द्या, कुणाची? द्रुमिल नावाच्या राक्षसाची. आणि सावली पडल्यामुळे पोटातला गर्भ सुद्धा असा आसुरी वृत्तीचा निघणार आहे, राक्षस वृत्तीचा. ज्योतिषकारांनी त्यांना सांगितलं, राजा तुला होणार संतान मात्र चांगलं होणार नाही. फार दुराचारी आसुर अशा वृत्तीचा निघणार आहे. असं कळल्याबरोबर माय
उग्रसेनाने कंस जन्माला आलेल्या बरोबर टोपल्यात घातलं आणि पाण्यात सोडून दिला. वाईट वृत्तीचा निघणारा हे कळालं होतं. सोडून दिला. पण खाली सौरी नावाच्या गावामध्ये उग्रसेनाचा भाऊ शूरसेन नावाचा राहत होता. त्या शूरसेनाने स्नानाला गेल्यावर बाळ टोपल्यामध्ये आलेला आहे. कोणाचे आहे माहिती नाही, पण याचं पालन पोषण करावं म्हणून त्यानं ते बाळ घरी नेलं. लहान बाळ आहे, पालन पोषण केलं, मोठा मोठा होऊ लागला. जसा जसा मोठा झाला, कळता झाला, तसं त्याला कळालं माझ्या बापाने मला जन्मल्याबरोबर मारण्यासाठी पाण्यात सोडून दिलं होतं. आणि तिथूनच त्यानं बंड पुकारला बापाच्या विरोधामध्ये. तिथूनच ग्रुप तयार केला, एक टोळी तयार केली. मथुरेत आला आणि मथुरेमध्ये येऊन उग्रसेनाबरोबर युद्ध केलं आणि बापाला राजगादीवरून हाकालून देऊन स्वतः राजगादीवर बसला. तेव्हापासूनच प्रथा सुरू झाली का काय की बापाच्या विरोधामध्ये बंड पुकारायची, आहे का नाही. आणि कंसाने मग स्वतः गादीवर बसलेला आहे. सगळीकडे दुराचार चालू झालेला आहे, हाहाकार माजलेला आहे. मोडीली ती यज्ञ, राहिली कीर्तने, पळाले ब्राह्मण दैत्या भेने, दैत्या भेने. सप्ते बंद झालेले आहेत, यज्ञ बंद पडलेले आहेत, कीर्तन बंद झालेले आहेत. आणि सगळे बंद झाल्याच्या नंतर सगळे देव वनावनामध्ये जाऊन राहिलेले आहेत. आता इकडे देवक नावाच्या चुलत्याची मुलगी देवकी नावाची उपवर झालेली आहे. लग्नाला आलेल्या बायलेकीचं लग्न लावून द्यावं हे पुण्याची गोष्ट आहे. तिचे वडील असतील तर वडील करतील, पण वडील जर नसतील तिला एखाद्या मुलीला, तर भावकीतल्या माणसाने पुढाकार घ्यावा, चुलत्यांनी, चुलत भावांनी, आणि त्या बायलेकीचं लग्न लावावं. हे फार मोठं पुण्याचं लक्षण सांगितलेलं आहे. कंसाला वाटलं आपल्या हातून पाप 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 झालेलं आहे, एखादा तरी पुण्याचं कर्म करावं म्हणून देवकीचं लग्न करण्यासाठी निघाला. कोण? कंस. यादवाचं कुळ गावामध्ये मोठं होतं आणि त्या कुळाबरोबर जर आपलं सोयीर पण झालं तर आपल्याला मदत होईल, आपल्याला त्यांचा त्रास होणार नाही, म्हणून आपली चुलत बहीण त्यांच्या घराण्यामध्ये जावे. म्हणून सौरी गावामधला हा वसुदेव यादव कुळामधला आहे. यादवाचा कुळ फार मोठा आहे. वसुदेवाला बोलावलं. आता राजा आहे, राजाने आज्ञा सोडल्याच्या नंतर कोण त्याला विरोध करणार आहे. वसुदेवाला बोलावलं, वसुदेवाला सांगितलं, हे वसुदेवा, तुला माझी देवकी नावाची बहीण मी देणार आहे आणि तुला तिच्या बरोबर लग्न लावावं लागणार आहे. माय, वसुदेवाचे पहिलं 6 लग्न झाले होते. किती बायका होत्या वसुदेवाला? 6 बायका होत्या. 7वी देवकी द्यायला तयार झाला कंस. वसुदेवानं सांगितलं, हे बघ राजा, मला 6 बायका आहेत, आता मला लग्न करण्याची मुळीच इच्छा नाही आणि मी काही लग्न करणार नाही. पण कंसानं सांगितलं, वसुदेवा, लग्न करतोस का एका तलवारीमध्ये मुंडकं उडवू म्हणला तुझा. वसुदेवानं विचार केला, आपण मरून 6 बायकायला विधवा केलेल्यापेक्षा 7वी बरोबर लग्नच केलेलं बरं म्हणला. विचार केला, ठीक आहे म्हणला, मी लग्नाला तयार आहे. आणि देवकी बरोबर लग्न लावलं आणि लग्नाची वरात निघाली. वरातीमध्ये सारथी होऊन स्वतः रथावर बसला आणि रथाच्या घोड्याच्या हातामध्ये दोर धरले. आकाशवाणीनं सांगितलं, ए मूर्ख कंसा, अरे जित्या रथाचं सारथ्य करतोस तिचा 8वा मुलगा तुला मारणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे, कंसा, माने हा भरवसा बोलण्याचा, 8वा हिचा पुत्र वदील तुझशी, ऐकोनी मानसी क्रोधावला. 8वा मुलगा मारणार आहे. खडग घेतलं मारायला निघाला. हिचा जर 8वा मला मारणार आहे तर मग मी हिलाच मारून टाकल्यावर कस काय मला मारेल. पण दैव लिखित जे लिहिलंय ना ते कधी चुकत नाही. पुन्हा कितीही प्रयत्न केला तर ते चुकत नाही. वसुदेवाला हात धरला. वसुदेव म्हणले, कंसा, ए राजा,
स्त्री हत्या करणं मोठं पाप आहे. म्हणून माणसानं राग आला तर कधी स्त्रीचा वध करायचा नाही. जमत नसेल राग आला तर स्त्रीचा त्याग करावा, पण तिचा वध कधी करायचा नाही. हे सगळ्यात मोठं पाप आहे. 100 किडे मारले, एक बक मारल्याचं म्हणजे बकरा मारल्याचं पाप आहे. 100 बकरे मारले, एक बैल मारल्याचं, 100 बैल मारले, एक गोहत्या, 100 गोहत्या मारल्यावर एक स्त्री हत्येचं पाप काय आहे? मारू नको. हिचा जर तुला आठवा मारणार आहे ना, मग जन्मलेल्या बाळाला तू मार, पण हिला मारू नको. त्याला पटलं. दोघाला बंदी शाळेमध्ये ठेवलं, कारागृहामध्ये ठेवलं. पहिल्यांदा देवकीला दिवस गेले आणि सूर्यासारखा तेज पुंज बाळ जन्माला आलं आणि बाळ रडू लागलं. वसुदेवानं उचललं, कंसाच्या हातात नेऊन दिलं. कंसानं बाळाकडे बघितलं, त्याला दया आली. मला जर आठवा मारणार असेल तर याला कशाला मी मारू. माय परत केलं, पण देव लोकांनी मिटिंग घेतली. हा जर असाच पुण्यकर्म करत राहिला तर याच्या पापाची पायली कशी भरल? कारण पापाची पायली भरल्याशिवाय, म्हणतात ना, पायली भरल्याशिवाय उलटत नाही म्हणतात की आपल्याकडे. कस काय याला मारता येईल? म्हणून नारदानं सांगितलं, पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वधी बाळकाशी ठेवू नको. पहिल्यापासून मापलास तर आठवा येतो, 8व्याकडून मापलास तर पहिला 8वा येतो. जन्मलेल्या मुलाला मारू लागला, एका दगडावर दगडच केला त्यानं आपटायला. बाळ हातेचं पातक होऊ लागलं. किती मारले? 6. हे मारे तर दुराचारी, 6 मुलं मारले. 7व्यांदा देवकीला दिवस गेले आणि 7व्यांदा देवकीच्या गर्भामध्ये शेष नारायणाचा अवतार आलेला आहे. 3-4 महिन्याचा गर्भ झाला. योगमायेनं तो गर्भ काढला. नकळे कोणाला देवावीन, रोहिणी उदरी निघून घातला. वसुदेवाची दुसरी पत्नी, तिचं नाव आहे रोहिणी. कंसाच्या भीतीमुळं ती गोकुळात राहत होती. नंद घरी तिच्या उदरात नेऊन घातला. तिच्यावर संशय घेऊ नये म्हणून देवानं सांगितलं, तिच्या उदरात नेऊन घातला. तिला वाईट वाटू लागलं, देवा पतिदेव तर माझ्या जवळ नाहीत, मी तर शेकडो किलोमीटर दूर आहे आणि परस पुरुषाला तर स्पर्श नाही, पण माझ्या पोटामध्ये गर्भ कसा आला? आता लोक काय म्हणतील? लोक निंदेला घाबरली. माय ते देव रोहिणी यमुनेच्या तीरावर तिनं चित्ता रचली. चित्ता कळते ना? लाकडाचं सरण रचलं. आपल्या भाषेत सरणच म्हणतात का काय म्हणतात तिकडं? हा असं रचलं, चित्ता पेटवली आणि त्याच्यात उडी मारणार. पण दैव लिखित होतं, वरून आकाशातून आताच्या सारखं आबाळ आलं आणि रप 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 पावसाला सुरुवात झाली आणि चित्ता विजली. हजारो लोकांच्या समोर आकाशवाणीनं सांगितलं, हे बघा, रोहिणी मातेच्या चारित्र्यावर कोणी संशय घ्याल तर खबरदार, रोहिणीच्या उदरातला गर्भ हा वसुदेवाचा आहे, तिच्या पतीचा आहे. आणि मग इकडे भाद्रपद वद्य षष्टीला बलरामाचा अवतार झालेला आहे. बोलिये कृष्ण भक्त बलराम महाराज की जय. सगळ्याला गुलाल फुलं मिळाले का? 8व्यांदा देवकी मातेला दिवस गेलेले. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतसे. कंस घाबरू लागलेला आहे. सूर्यासारखं तेज दिसू लागलेलं आहे. कलेनं गर्भ वाढत गेलेला आहे. 9 महिने पूर्ण झालेले आहेत. दशरथ राजानं श्रावण बाळाला मारलेल्याचा नावाचा महिना चालू झालेला आहे. दशरथे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष चालू झालेला आहे. गोकुळ अष्टमीचा दिवस उजाडलेला आहे आणि भगवंताने विचार केलेला आहे, आता आजच्या दिवशी आपल्याला प्रगट व्हायचं आहे. कारण रामप्रभूचा अवतार सूर्यवंशात झाला होता, म्हणून चंद्र नाराज झाल्यामुळं देवानं ठरवलं आता रात्री चंद्रवंशामध्ये आपल्याला जन्माला यायचं आहे. आणि गोकुळ अष्टमीचा दिवस आहे. वसुनाम तिथी बुधवार असे, शोक सांगत असे परीक्षिती. बुधवार दिवस आहे. रोहिणी नक्षत्र आहे. 2 प्रहर म्हणजे रात्रीचे 12 वाजलेले आहे. जयाचा तो वंश तयाशी आनंद, माझे कुळी गोविंद अवतरला. नवकुळ अनुकूळ सर्वांचे जे मूळ, वसुदेव कपाळ धन्य धन्य.
आयो निसंभव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला देवकीच्या समोर शंख चक्र गदा पद्मधारी 8 वर्षाचे भगवान प्रगट झालेले आहेत. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. बसा 1-2 मिनिटं. आपल्याला गोकुळ देवाला नेऊन सोडून एक गीत होईल कृष्ण जन्माचं आणि 2 मिनिटं, जास्त वेळ घेणार नाही आता. आणि मग भगवान परमात्मा प्रगट झालेले आहेत. आकाशामध्ये देव लोक विमान घेऊन थांबलेले आहेत पुष्पवृष्टी करण्यासाठी. नामामने स्वर्गी नगारे वाजती अप्सरा नाचती आनंदाने अप्सरा नाचू लागलेले आहेत. नगारे वाजतायत, मंगल वाद्य वाजतायत, ऋषी मुनी साधू संत कीर्ती गात आहेत. यमुनेला दुथडी भरून पूर चाललेला आहे. मंद मंद पाऊस होत आहे. प्रगट झालेले भगवान बोलू लागले, मैया मला इथं ठेवू नको. यशोदा माय म्हणजे कृष्णा, ए बाळा, अरे तुला माझं बाळ होऊन यायला सांगितलं होतं, तू तर 8 वर्षाचा झालास. माझं बाळ कोण म्हणेल? तू लहान हो. आई लहान होणार आहे, पण तुला सूचना द्यायला मोठा झालो. मला इथं ठेवू नका, मला कुठे घेऊन जा? नंदाच्या घराला, 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 नंदाच्या घरा, नंदाच्या घरा, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला. मजने गोकुळाला, मजने ऐका, मध्ये बाळाला घेऊन जा आणि इथं आई रे असं कृष्णाचं जे वेळेस स्वागत होईल, स्वागताचं गीत होईल. स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा हे गीत होईल. त्यावेळेला तुम्ही ते कोण घेऊन यायचं आहे. नंदाच्या घराला मजने हे गोकुळाला, माया उपजली तिथे मज ठेवी आणि येते. लहान झालेले आहेत भगवान. जिथं भगवान प्रगट झाले ते आहेत वसुदेव देवकी. श्रद्धा आणि विश्वास जिथं आहे तिथं देव प्रगट होतो माय. आणि जिथं भाव भक्ती आहे तिथं देव राहायला जातो. आणि भगवान परमात्म्याला घेऊन नंद बाबा आता निघालेले. आपलेही नंद बाबा आता आपल्या कृष्ण देवाला घेऊन येणार आहे. स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण,
किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज Oh
रंगात पडती सरे किती सांगू मी कृष्ण भगवान की जय. राधे श्याम, राधे श्याम. 2 मिनिटं खाली बसा, 2 मिनिटं. भगवान परमात्मा अवताराला आल्याच्या नंतर इकडे घेऊन या बाळाला देव. आणि मग वसुदेवाने टोपल्यात घातलेलं आहे. आपल्याही वसुदेवानं कृष्णदेवाला इथे घेऊन आलेले आहे. वसुदेव आले पण देवकी आले का नाही? देवकी आले. त्या वसुदेवाला दाढी होती, आपल्या वसुदेवाला मात्र दाढी अजून आलेली नाही. मला आहे का नाही? अशा प्रकारे भगवान कन्हैयाचा अवतार झालेला आहे. मंद मंद पडे पाहू सूर्य छाया धरी शेष. यमुनेतून भगवंताला नेहोर गोकुळामध्ये नंदवाड्यामध्ये ठेवलेला आहे. झोपेत आहे हो. झोपेत आहे म्हणून राहायला डालीत. थांबा थांबा थांबा. आता झोपीच आहे झोपीच.